इथे मी कांदा, टमाटर, बटाटं, हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, लसूण ठेचून घेतलाय, 2 वाटी तांदूळ घेतले, त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स केली आहे, धुवून घेतले तांदूळ. नंतर गॅस चालू केला, गॅसवर कुकर ठेवले, कुकरमध्ये 2 पळ्या तेल टाकले, तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहऱ्या टाकले, जिरे मोहऱ्यानंतर लगेच हिरव्या मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या छान तळल्या की त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकला, लसूण पण ब्राऊन कलरचा झाला की त्यामध्ये लगेच कांदा ॲड केला, कांद्याला थोडं तळू दिले. कांदा थोडासा ब्राऊन कलर आला कांद्याला, पण त्यामध्ये लगेच मी ॲड केलेत बटाटे. बटाटे ॲड केले आणि लगेच टोमॅटो ॲड केले. सगळे एकत्र करून आता मिक्स आपल्याला तेलामध्ये ते थोडंसं तळून घ्यायचं आहे 5-10 मिनटं. तळलं की त्यामध्ये टाकायचे आपण भिजवून घेतलेले तांदूळ आणि डाळ आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. सगळं एकजीव झालं की त्यामध्ये आपल्याला खिचडी करतोय आपण, त्यामुळे आपण जेवढी वाटी तांदूळ घेतले तेवढेच ग्लासनं आपल्याला पाणी टाकायचं आहे. माझं तर हे प्रमाण आहे आणि सगळ्यात शेवटी टाकायचं चवीनुसार मीठ आणि कुकर लावून द्यायचं. मी इथे हळद वापरलेली नाही आहे. तर अशी खिचडी झालेली आहे. बाय बाय.